नमस्कार सगळ्यांना, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर प्रत्येक छोट्या छोट्या प्रयत्नांनीच आपल्याला मोठे यश मिळत असते. तर आज मी एकदम छोटीशी रेसिपी घेऊन आलेली आहे, शेवग्याचं सूप. तर ती बनवायला एकदम सोपी आणि तितकीच पौष्टिक देखील आहे. आणि हे खरं तर चॅनल तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या प्रेमामुळेच चालू आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर शेवग्याच्या शेंगामध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे, व्हिटॅमिन्स आहे, फायबर्स आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात आहे. तर ही अत्यंत पौष्टिक अशी शेवग्याची सूप तर मी 3-4 पद्धतीने बनवते. तर ही पहिली पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही सुंदर अशी पौष्टिक रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आता इथे या ठिकाणी मी शेंगा अशा गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत. तर त्यावरचा कचरा वगैरे, घाण घुण, काही धूळ वगैरे असते, बाजारातून आपण आणतो डायरेक्ट शेंगा, तर त्या खराब पण असतात. तर मग ते असं गरम पाण्याने थोडेसे धुवून घेतलेले आहेत. आणि शेवग्याचे सूप बनवायच्या प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. तर मला ही 3-4 पद्धतीने शेवग्याचं सूप बनवता येतं. तर त्यातली हीच पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. तर प्रथम ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट करा. तर या ठिकाणी मी आता कढई गरम करण्यास ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे थोडं. तर तेल थोडं गरम झालं की मग त्यामध्ये मी काय काय साहित्य टाकणार आहे ती तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि खूप छान एकदम टेस्टी लागतं शेवग्याच्या शेंगाचं सूप. तर या ठिकाणी लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे. पाणी न टाकता ही पेस्ट बनवायची आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने छान असं ते परतून घ्यायचं आहे. आणि मग त्यामध्ये मी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंग, 2-3 मिरी. जर तुमच्याकडे गरम मसाला पावडर असेल तर ती तुम्ही टाकू शकता. नाहीतर काळी मिरी जी असते आपली अखंड काळी मिरी, तर ती खलबत्त्यामध्ये कुटून देखील तुम्ही टाकू शकता. किंवा आपल्याला दुकानामध्ये काळी मिरी पावडर भेटते, ती देखील टाकू शकतात. पण माझ्याकडे आता गरम मसाला पण नाही आहे आणि काळी मिरी पावडर पण नाही. तर मी त्यासाठी 2-3 लवंग, 2-3 मिरी आणि 2 तमालपत्र आणि थोडासा दालचिनीचा तुकडा असं छान टाकून घेतलेलं आहे. आणि खमंग सुवास येईपर्यंतही आपल्याला 1-2 मिनिट छान परतून घ्यायचं. करपू द्यायचं नाही अजिबात. कारण बघू शकता तुम्ही या ठिकाणी इकडे कढई थोडीशी माझी पातळ बुडाची आहे. तर त्यामुळे थोडंसं करपण्याची शक्यता आहे. तर मी सारखं ते हलवत आहे करपू नये म्हणून. आणि मग हे छान असं परतलं की मग त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि थोडंसं हिंग टाकलं तरीही चालेल. मी थोडंसं हिंग पण टाकलेलं आहे आणि हळद पण टाकलेली आहे. आणि मग त्यामध्ये आपण त्या गरम पाण्याने ज्या शेंगा धुवून टाकलेल्या होते शेवग्याच्या, त्या शेंगा आपण यामध्ये धुवून घेणार आहोत, टाकून देणार आहोत. आणि मग नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. मी साईडला एका पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी साईडला होण्यासाठी. तर ते गरम पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे. पण अगोदर 2-3 मिनिट हे छान असं परतून घ्यायचं. आणि वरून मग त्यातमध्ये मीठ टाकायचं आणि मीठ टाकूनसुद्धा आपल्याला हे 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं. आणि मग त्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. तर छान असं परतून घेतलेलं आहे आणि खूपच सुंदर असं एकदम घमघमाट सुटलेलं आहे. आणि बघा यात थोडंसं हिंग पण टाकलेलं आहे मी. आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि तुम्हाला लागेल तेवढं पाणी घ्यायचं आहे. तर मी या शेंगा डायरेक्ट टाकलेल्या आहेत, त्यामुळे शिजण्यासाठी जास्त पाणी लागेल. तर मी या ठिकाणी मोठे 2 ग्लास पाणी गरम करत ठेवले आहे आणि ते पाणी टाकणार आहे. आणि थोडंसं सूप हे घट्ट होण्यासाठी, किंवा तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही तसंच ठेवू शकता. किंवा थोडंसं तुम्हाला त्यामध्ये जर दाटसरपणा हवा असेल तर त्यासाठी मी काय टाकलेलं आहे पुढे तुम्ही आता बघतालच व्हिडिओमध्ये. तर बघू शकता आता या ठिकाणी छान असं 2 ग्लास गरम पाणी केलेलं आहे पातेल्यामध्ये आणि ते मी टाकलेलं आहे. आणि 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवर छान अशा शेंगा उकडून घ्यायचे. एकदम मऊ झाल्या पाहिजे शेंगा. कोणी कोणी त्यातला गर काढूनसुद्धा मिक्सरला बारीक करून शेवग्याचं सूप करतात. पण गर न काढता अशा शेंगा खाण्यास अत्यंत पौष्टिक देखील असतात आणि टेस्टी पण लागतात. तर अशा पद्धतीने मी सूप बनवते. आणि आता याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये मी 2 चमचे फक्त बाजरीचं पीठ भाजून टाकलेलं आहे. एकदम लालबुंद असं खरपूस पीठ भाजून घ्यायचं तव्यावर. आणि मग ते त्यामध्ये टाकायचं सूपमध्ये. जेणेकरून सूप जर तुम्हाला असंच आवडत असेल तर तुम्ही असंही घेऊ शकता. किंवा त्याला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मग त्यामध्ये 2 चमचे मी बाजरीचं पीठ भाजून टाकलेलं आहे. बाजरीचं किंवा चण्याचं कुठलंही पीठ तुम्ही टाकू शकता,
चण्याचं पण टाकू शकता किंवा बाजरीचं पण टाकू शकता. तर अशा पद्धतीने 2च चमचे मी टाकलेलं आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची. आणि मग उकळी आली की शेवग्याच्या शेंगांची छान त्याला टेस्ट उतरते. पण सुरुवातीला तर शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या गरम पाण्यात धुवून घ्यायच्या. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढे अशाच एका छानशा रेसिपीसोबत, छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.